संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी इंडिया आघाडीमध्ये येण्यामध्ये आपली इच्छा जी आहे ती व्यक्त केलेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत संभाजीनगरचेच नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दानवेजी, खरं तर तुम्ही संपूर्ण संभाजीनगरची खासदारकी निवडणूक लढण्याच्या संदर्भात इच्छा व्यक्त केली आणि तयारी सुद्धा आहे तुम्ही एकीकडे म्हणता, पण दुसरीकडे आता तुमचे जे विरोधक होते, खरं तर तुम्ही सातत्याने संभाजीनगरच्या राजकारणामध्ये ज्या इम्तियाज जलीलांवरती टीका करतात त्यांनी तुष्टीकरण केलेलं आहे, तेच इम्तियाज जलील आता इंडिया आघाडीमध्ये येण्याची ते आपली इच्छा दर्शवतात। एमआयएम सारखी संघटना ही जातीयवाद फोफावण्यास प्रोत्साहन देणारी संघटना आहे। या संविधानाला न मानणारी संघटना आहे। ही संघटना खऱ्या अर्थाने एक धर्मवाद फैलावून या देशात अशांतता निर्माण करणारी संघटना आहे। समान नागरी कायद्याला विरोध करणारी संघटना आहे। 370 कलमाला विरोध करणारी संघटना आहे। राज्यघटनेच्या जी शर्यतला महत्त्व देणारी संघटना आहे। अशी संघटना एनडीए बरोबर कशी येऊ शकते? आपण इम्तियाज जलील म्हणत असतील तर मला असं वाटतं इम्तियाज जलील एक ठीक आहे, त्या मानानं या सगळ्या नेतृत्वातलं एक बऱ्यापैकी नेतृत्व आहे असं मी म्हणेल। त्यामुळे या नेतृत्वाला फार काम करायची इच्छा असेल तर एमआयएममध्ये काय होऊ शकत नाही। त्यांनी यावं, दुसरीकडे यावं। इंडियामध्ये यायचं तर काँग्रेसमध्ये जा, राष्ट्रवादीत जा, अशा पद्धतीचं मी त्यांना आवाहन करेल। पण तुम्ही एकीकडे म्हणतात की त्यांनी काँग्रेस नाही तर राष्ट्रवादीमध्ये यावं, ते सिटिंग खासदार आहेत, जर ते आल्यामुळे तुमचं लोकसभेचं जे तिकीट वाटपाचं गणित आहे ते बिघडणार नाही का? ज्या पद्धतीने तुम्ही दावा करता एकीकडे त्या जागेवरती शिवसेनेकडनं आणि आता ते जर इनकमिंग झाले इंडिया आघाडीमध्ये दुसऱ्या कोणत्याही पक्षात तर तिकीट कापली जाणार नाही। हे पण ते पक्ष म्हणून बोलतात, ते काही लोकसभेची जागा म्हणून बोलत नाही। लोकसभा तर शिवसेना लढणार आहे, ते त्यांच्या पक्षाने इंडियात यायचं असं म्हटलं। ते काय माझी लोकसभा द्या मला असं थोडी म्हटलेले ते। त्यामुळे ती जागा तर शिवसेनेची परंपरागत आहे। मागच्या काळात ॲक्सिडेंटली शिवसेनेचा पराभव झाला असेल, परंतु ते पक्ष म्हणून बोलत आहेत, एखाद्या लोकसभेची जागा म्हणून बोलत नाही आहे। म्हणून मी त्यांच्या पक्षानेच आणि त्यांनी वाटतं जायचं तर दुसरीकडे जावं इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी। एमआयएमचं आणि ज्या इंडिया आघाडीचं जमूच शकत नाही। खरं तर राम मंदिराच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरतून देखील कलगीतुरा रंगताना खरं तर पाहायला मिळतं। राणेंनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आणि आता गिरीश महाजन बोलतात आहेत की खरं तर उद्धव ठाकरे हे काही VIP पर्सन नाही की त्यांना राम मंदिराच्या आमंत्रण देण्याच्या संदर्भात, ते फक्त विधान परिषदेचे आमदार आहेत म्हणून। बरोबर आहे, म्हणून हे उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष तुम्हाला फोडावा लागलेला आहे। हे उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यांना माहीत होते हे ताकदवान बनतात म्हणून त्यांना तुम्हाला हटवावं लागलेलं आहे। या उद्धवजी ठाकरे साहेबांवर रोज तुम्हाला टीका करावी लागते। या उद्धवजी ठाकरे साहेबांचे जे धोरण आहे, जे बोलतात त्याचे तुम्हाला खुलासे करावे लागतात। जर हे करावं लागलं नसतं तर आपल्याला मला वाटतं तुमच्या म्हणण्यात तथ्य होतं। अरे उद्धवजी ठाकरे साहेब या देशाचा आवाज आहे, या महाराष्ट्राचा आवाज आहे, हिंदूंचा आवाज आहे, मराठी माणसाचा आवाज आहे। गिरीश महाजनांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज काय? बरोबर नाही। उद्धवजी ठाकरे साहेब काय कोणाची तळी उचलणारे नाही। समजा गिरीश महाजन फडणवीसांची तळी उचलत जायचं, बाकी स्वतःचं नेतृत्व काय? मतदारसंघाच्या बाहेर काय नेतृत्व आहे गिरीश महाजनांचं? आणि त्यामुळे अशा नेतृत्वाने राज्याचं नेतृत्व करणारं त्याच्यावर टीका करणं मला वाटतं सूर्यावर थोंकण्याचा प्रकार आहे। पण सातत्याने राम मंदिराच्या मुद्द्यावरतून उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जातं। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की राम ही काय भाजपची प्रॉपर्टी आहे का? त्यावरती फडणवीस असे म्हणतात आहेत की ज्या काँग्रेसने विरोध केलेला होता राम मंदिराला की मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे, त्या काँग्रेसवरती जाऊन तुम्ही बसलात, त्यामुळे 22 जानेवारीला तुम्ही येऊनच दाखवा असं नाव न घेता उद्धव ठाकरेंवरती। मला असं वाटतं देवेंद्रजी फडणवीस हे विसरले की राम मंदिर जे कुलूप बंद होतं ना, त्याचं कुलूप राजीव गांधी यांनी उघडलेलं आहे। वाटते काँग्रेसवाले सांगायला कमी पडतात, पण तो हे जे कुलूप आहे ना राम मंदिराचं लावलेलं, हे राजीव गांधीने उघडलेलं आहे, भारतीय जनता पार्टीने नाही उघडलेलं आहे। आणि बाबरी ढाचा पण भारतीय जनता पार्टीने पाडलेला आहे, या देशातल्या हिंदूंनी पाडला आहे, राम भक्तांनी पाडला आहे। भारतीय जनता पार्टी त्यावेळेस शेपूट घालत होती, त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंची बाजू घेतली, कारसेवकांची बाजू घेतली होती। आणि ज्या कारसेवकावर गोळ्या झाडल्या, ज्या कारसेवकाला कोठ्यात बांधून मारलं, त्या मुलायम सिंगांना तर तुम्ही लय पद्मश्री देतात। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची ही नीती फार दुटप्पी आहे।
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खरं तर त्यांनी इम्तियाज जलील यांना एक सल्लाच दिलेला आहे की इम्तियाज जलील यांनी संपूर्ण MIM पक्ष हा इंडिया आघाडीमध्ये न येता इम्तियाज जलील यांनी पक्ष सोडावा आणि दुसऱ्या पक्षात जावा आणि त्यानंतर त्यांचा विचार जो आहे तो केला जाईल, असा सल्ला देखील त्यांनी आपल्या मित्राला अर्थात इम्तियाज जलीलला दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.